नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे शिवाली अँड प्रणय ब्लॉग्स. तर आज प्रणय बघा काय करत आहे. मी सगळ्यात पहिले तर हे ऍक्च्युली इराणी आमचा आमचा माईक माईक खराब झालेला आहे. इराणी फेकला होता ना काल माईक, तर म्हणून प्रणय त्याचं रिपेअर करत आहे, होम सर्व्हिस. म्हणजे सुरुवात इथूनच झाली माझी. तर बाकीचे काम आज पेंडिंग आम्ही आहे. माहितीये तुम्हाला काय करणार आहोत. तुम्ही ही बघा, आमची रूम आहे, बेडरूम, जी एकदम मेसी मेसी पडलेली आहे. हे बघा, अरे बापरे, इथे तर खूप जास्तच आहे कचरा. हे इरा आणि मम्मा, आणि ही आहे आमचं क्लोसेट. येस, आय डिड इट. तर आज आम्ही सर्व डीप क्लीन करत आहोत रूमची, कारण भरपूर दिवस झाले होते आणि हे इतकं, बापरे तुम्ही बघू शकता, इतका जास्त पसारा झालेला आहे ना रूममध्ये. तर हा आज आम्ही क्लीन करण्याचा डिसाईड केलेला आहे. हे बघा, हे इराचं सेक्शन आहे. इराची डॉल किती गंदी झाली, कशी पडली आहे. मिटसी, हिचं नाव मिटसी आहे, झोपलेली आहे ती. गंदी मिरची. तर माईक झाला तुझा? येस, माईक माझा रेडी झाला पूर्ण. तो आता इथून आपण आम्ही स्टार्ट आता करू बेड स्टार्ट पासून, करू. हा, है ना. आणि एक काम करू प्रणयनी पहिले बघा फॅन. कॅप लावलेली आहे, कारण मी कॅप. त्याला वाटत आहे की त्याचे हेअर्स खराब होऊन जाणार, म्हणून येस. तो कॅप आणि लावून मेन आज म्हणजे ना क्लीन मला करणार फॅन आहे. पण साफ करायचं आहे, तर ते पूर्ण डस्ट अशी केसांना गेली नाही पाहिजे. तर त्याच्याकरता माझ्या पार्टनरची कॅप कुठे आहे? इरा, कॅप कॅप कॅप. ये हा व्यक्ती मी अर्बन क्लॅप मधून बोलवलेला आहे. हा खूप महागडा व्यक्ती. आज आमच्या बेडरूमची डीप क्लिनिंग करणार आहे, आणि मी याला थोडा आणि सपोर्ट ही करणार. नाही, तू माझी असिस्टंट आहे म्हणजे आहे. ठीक आहे, तर चला लेट स्टार्ट. कुठून, बेड पासून स्टार्ट करायचं? हा ना, याच्या खाली खूप जास्त हे आहे. ठीक मग आहे. तू सांग कुठून करते. नाही, घे ना बेड पासूनच. कुठून करायचं इरा? इरा, खूप खराब झाला यार रूम आपला. ते तर बरं झालं आपण ते कर्टन्स टाकून दिले. मला असं वाटतं झाले असेल कर्टन्स आता. कर्टन्स आम्ही वॉशिंग मशीन मध्ये वॉश करायला टाकलेले आहे. त्याला 1 तास तर आरामात लागणारच. म्हणजे आमची जोपर्यंत डीप क्लिनिंग होऊन जाते तोपर्यंत कर्टन्स पण वाढून जाणार, आणि त्याच्यानंतर आपण इथे कर्टन्स पण लावून घेऊ. हा, आणि हे बघ, हे कसं फाडून ठेवलं इराणी तिकडे. हे बघा, इराचे काम आता सध्या किती 90 मंथ्सचीच आहे. 90 पण मंथ्स. ऐक, वाव. हे तिचं सुरू झालेलं आहे. हा इथे वॉलपेपर होता, तो पण तिने फाडून ठेवला. आणि हे बघा, हे 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 डोर्स वर कसं लिहिते इरा. इरा, गुडगल कोण आहे? गुडगल इरा डॅडाला हेल्प करते ना आता. इरा, आहे की तुझी पिलो. कॅच कॅच कॅच. ओके, कॅच कॅच कॅच. ही वाली पण पिलो. हॅलो गाईज, तर आमची आज क्लिनिंग पार्टनर इरा आहे. इरा अँड डॅडा. हा, हाय करून दे गाईजला. हाय करून दे. हाय हाय करून दे. हाय हाय कर ना. इकडे 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 इकडे. हाय. पकड पकड. व्हेरी गुड. कॅप कुठे? कॅप, तुझी कॅप लाव, डोक्याला लाव. दे, मी लावून देऊ. आले, कुठे गेली? असं 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 लावून दे उलटा. वाव, कुठे गेली? अरे कसं ओढ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओढ, अजून ओढ, मागे ओढ. माझी बेबी असिस्टंट. वेट वेट वेट. दोघं पण हा, आज ओढ कॅप ओढ लावून. ओढ ओढ, मागे ओढ इरा. ओढ ओढ. 2 व्यक्ती अर्बन क्लॅप वरून आलेला आहे, हा एक, आणि हा हे एक मिनी, हा, प्रणयची मिनी. हा. इरा, ओढ व्हॉट ओढ आर यू ओढ ओढ. डुईंग? वाव, इरा इरा हेल्प करते क्लिनिंग ना, करत आहे, हेल्प डॅडाला हेल्प करत आहे. करते ना. हा हा, इथून पण ओढ. हा, वाव, हे इथे ठेवून दे. व्हेरी इथे गुड. ठेवून दे. तिथे ठेवून दे जाऊन तिथे जा. चला चला. आता ना थोडस हिला बाजूला आपण करू, कारण हे खूप. अरे बापरे, अरे हा बापरे. हा, एक काम कर हे ना, त्याला कुठे? तिकडे बाहेर ठेवू का बाल्कनीत? आपल्याला बेडच्या खाली साफ करायचं आहे ना. हा, ठीक तर आहे. ते मग तिकडला हेडिंग ठेवतो. कुठे? तिकडे तिकडे. तिकडे कुठे? हे असं लावून देऊ ना तिकडे. बाहेर नाही ठेव. बाहेर नाही ठेवून. घे. बाहेर ऑलरेडी डस्ट आहे. उचल उचल. याची सायकल कुठे आहे? बघ, व्हॉट आय फाउंड. हे मी मॅनिफेस्ट करून दिलं, ते मॅनिफेस्टेशनचं होतं ना, हा, त्याच्यात मी मॅनिफेस्ट करून जे पण बेडच्या तुम्हाला खाली ठेवलं हा होतं.
पण आता हे मॅनिफेस्टेशन माझं अजून कम्प्लीट नाही झालंय. तर मग ते राहू दे ना स्टील तसं. ते धूळ खात बसलं होतं म्हणून कम्प्लीट झालं ते. काही पण बोलते. आहा विऊ विऊ. आहा चालू आहे. आता काय करायचंय? हे बेड आपण इकडे ओढू. इरा सरक, इरा तू सरक बाजूला हो. आता. थांबा, तू तिकडे इथे उभी राहा. हेल्प कारण- हेल्प हेल्प हा हेल्प हेल्प नाही. हेल्प कर. काय करू? बेड ओढायचंय हा कुठून? असं मागे ओढ. ते नाही ना थांब. ओके. कसं इट्स टू हेवी. इट्स टू हेवी हेवी. या तू मागे आधी केलं आहे ना. हो हे काढून घे ना आधी बेड बॅग. अगं ते खालती पण इतकं लांब आहे ना. अरे बापरे काय डस्ट आहे. चल बाजूला इकडे. मला मास्क लावायला पाहिजे. हो डस्टची ॲलर्जी. येस मास्क आहे का? असेलच ना. मी काढलं ना म्हणून तू केलं. त्याच्याने निघत नव्हतं. बघा बघा खोटी बोलते, मी काढलं तर आता तू काय तू किती शहाणा आहे ना प्रणय. याला इथे असं ठेवायचं. सरकव थोडं. एक काम कर कुठे ठेवत आहे? इथे या साईड ठेवणार. ठेव. आहा, किती मोठा आहे. बापरे किती हेवी आहे. तू केलं, माझं नाही. गाईज हे बघा किती जास्त बेडच्या मागे डस्ट. अजून आहे. हे किती वर्ष झाले प्रणय आपण क्लीन नाही केलं? मला असं वाटतं 1 वर्ष त्या झालं. माझ्या प्रेग्नन्सी मध्ये मी ज्या मेडिसिन्स घेत होती त्यावेळेला तो मेडिसिनचा पत्ता कोणी फेकला तिथे? तू फेकला असेल. हे बघा किती डस्ट आहे याच्या मागे. आणि यामुळे ना खूप मच्छर होतात. एक इरा रात्री इराला मच्छर चावतात. चल इकडे इकडे हे इकडे. इराचे टॉईज होते इथे पडलेले. हा चल तिकडे इरा. गो बॅक झाला आता इराचा काय तू आधी पाहिजे? मागे हो चल मागे हो. टॉईज देतो. टॉईज टॉईज गंदे आहे बेटा हे वाले सगळे. आता ते आता आपण क्लीन करू नंतर देऊ. क्लीन केल्यावर देऊ. अरे बापरे हे बघा ही डस्ट 1 वर्षाची डस्ट. इरा ते छी आहे बेटा. काय बोलणं आहे प्रणय तुझं यावर? अरे बघ ना किती म्हणजे हे रूम पॅक राहून पण इतकी सारी डस्ट जमा राहते त्याच्या अंदर. जेव्हा की आम्ही एव्हरी टाइम हे स्लायडर क्लोज ठेवतो. हे बघ इथे पण हे पेन dust- पेन इवन पेन पण बघ. वेळेवर एक पेन नाही भेटत स्टील ना ओला इकडे. आहे पेन बघ. मॉइश्चर पूर्ण मॉइश्चर याच्यामध्ये. ती हात लावेन आता इरा सगळ्या. चल आता झालं. इरा तिला चल तुला खाली बाबा सोडून बोलवते दे. बाबा. जा बाबाला मग झुल्यावर चल, कारण चल. ही आता इथे डस्ट होईल चल झुला प्रणय. झुला. हा आणि फालतू मग ते ॲलर्जी वाला सिस्टम. आणि खाली एक्स्ट्राचा मास्क असेल तर बघूशील बरं. आहे कुठे मास्क पण असेल तर बघ कारण तू किंवा ना रुमाल बांधून घेशील. कुछ तो हुआ. हे बघा डस्ट हे बघ हे बघ इथे इराचे बघ हे पेन्सिल आपण शोधतो ना. बापरे पेन्सिल ही बघ न्यू आहे चांगली पेन्सिल. पेन पेन मार्कर कलर ह्याचे. आणि आपण या सगळ्या गोष्टी शोधत असतो. असं वाटत आहे की किती दिवसापासूनच पॅक वाला आपण हे आणि करत जेव्हा ती आहोत. फक्त 1 वर्ष झालं असं याला आठवत आहे ना 1 वर्ष आधी हो म्हणजे इरा जेव्हा मला असं 3 महिने ऍक्च्युली ना आम्ही याच्यासाठी करू नाही शकत ना. मला आहे डस्टची ॲलर्जी आणि त्यामुळे आम्ही अवॉइड करतो. पण तसं तर ॲलर्जी आहे तर आम्ही तर नेहमी क्लीन ठेवायला पाहिजे. इतकं होऊच नाही द्यायला पाहिजे तसं बाकीचं तर. क्लीन असते बट हा. हे बेडचं पण हे बेड खूप हेवी असल्यामुळे ना आम्हाला तो हलवताच नाहीयेत. खूप जास्त म्हणून हेवी आहे. तो 1 वर्षानंतरच केलेलं बरं. हे बघा मास्क मी लावलेला आहे कारण मला ऑलरेडी याची ॲलर्जी आहे. तू हे कुठे आणि ठेवलं सगळं. अबे ते मी हे कसं? सर्व बाहेर जमा करत आहे हे इथे. जमा केलेलं आतमध्ये येईन किंवा उडून जाईन. तू एक काम कर. आतमध्ये इकडून नाही dustbin- स्लायडर बंद करून दे. अरे डस्टबिन आणू शकते का तू. कुठून किती जमा करशील डस्टबिन मध्ये? अरे ते पन्नी मला मत क्लीन करा. उई,
काय भेटलं? माझी अंगठी ओ शिट. बघ. फायनली प्रणयचा पन्ना भेटला. इतक्या दिवसापासून हा शोधत होता. आणि मला असं वाटलं की कुठेतरी बाहेर पडला असेल आणि तो भेटणार नाही, पण हा इथे कसं आहे यार? इथे मधात, इतक्या मधात कसा गेला आतमध्ये? दिसतं सेंटर मध्ये. वा, थँक्यू. फायनली पन्ना भेटला. बघ, तरी मी तुला म्हंटल होतं की बेडच्या बेडच्या खाली खाली असू असेल, हा. शकते, पण आमचा दिवस नाही निघाला होता क्लिनिंगचा. चल, फायनली भेटला. नथ भेटून जाईल. हो, माझी नथ पण हरवलेली नाही आहे, बघू. देखो आई 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 पोछे वाली आई. बघ बरं किती छान वाटतं, एकदम क्लीन स्वच्छ. हम्म. मास्क बघू दे, मास्क लावला बरोबर. हम्म. हा. हे पूर्ण इतकं घाणेरडं, ते बघा पाणीनी कसं खराब झालंय ते. आम्ही टॉप फ्लोअर वर राहतो ना, म्हणून पाणी जास्त येते. ते तिथे माहितीये का, तो एसीचा आउटरचा हे आहे पाईप. अच्छा, हा, म्हणून हे आम्हाला हा पूर्ण टेबल इकडे आम्ही सरकवून पूर्ण दे. चेंज करणार आहे. थांब. टेबल सरकवून दे. यार माझी बॅक पेन होत आहे. नको करू, नको करू, ठेवून दे, सोडून दे. तुला जर बॅक पेन होत आहे सोडून दे, कारण तुला त्रास आहे. सोड सोड, सोडून दे, नको करू. हिला आधीच त्रास आहे बॅक पेनचा आणि ही जास्त एक्झर्शन करू शकत नाही. हिला म्हटल्यावर पण ही ऐकत नाही. सर दे. बापरे. हा पार्ट आम्ही आता क्लीन केला. बघा आधीचं कसं होतं आणि आताचं. हा आता आमचा झालेला आहे क्लीन, पण Yes. इथे ऍक्च्युली मॉप केलेलं आहे. तर हे फ्लोअर थोडं ओलं आहे, तर हे जेव्हा वाढणार तेव्हा आम्ही हा बेड सरकवू आणि तिथे बाकीचे सामान अरेंज करू. तोपर्यंत प्रणय हा फॅन साफ करतोय. फॅनवर पण बापरे ती डस्ट होती. केली ती आता इतकी. आता क्लीन झालं. हा, तू लेट घेतलंय, तू क्लीन झाल्यावर घेतलं तू. हे बघ, हे पूर्ण क्लीन केलं. म्हणजे आता ते पाण्याने एकदा करू आपण अजून. आणि साथी आहे यार आपला रातभर काही. याला किती टाइम झाला तू क्लीन नाही केलं होतं? मला ऑलमोस्ट 1.5 वर्ष झाले असेल. नाही नाही नाही, आता मागेच 1.5 वर्ष कुठे, दिवाळीच्या मग? नंतर केला होता क्लीन. मग जेव्हा हे केलं होतं तेव्हाच ते केलं होतं आपण. नाही ना, फॅन तर आपण असंही साफ करत राहतो. हे आपण 1 वर्षानंतर केलं, पण फॅनला मला वाटतं असं 4-5 महिनेच झाले. 4-5 महिने. त्याच्यात त्या पोझिशन मध्ये पुन्हा लावायला खूप त्रास झाला. काढायला इतका त्रास नाही झाला, पण लावायला इतका त्रास झाला ना. हा म्हणजे वाटलं नव्हतं इतका हेवी निघताना, तरी थोडं इतकं इझिली निघाला, पण लावताना भरपूर त्रास झाला. आणि हे गणे बघा किती थकला त्याने. आज माहित आहे का तुम्हाला, मुद्दाम एक्सरसाइज नाही केली, कारण त्याला माहित होतं की आज त्याचे लेग्स बायसेप्स सर्व Yes. क्लिनिंग करण्यातच होऊन जाणार आणि आहे मी ना. काय म्हणते, त्याला थोडंसं आपण ब्रॉड करू. आपली गादी जी आहे ती बाहेर जाते ना. पण जागा आहे का ब्रॉड हा. करायला? बघ ना, यावेळी दिस टाइम विल ट्राय समथिंग न्यू. म्हणजे गादी आतमध्ये येऊन जाणार तिची पूर्ण. ठीक आहे का? तर गाईज आमचा हा सेक्शन झालेला आहे क्लीन. आता आम्ही हा जो इथला सेक्शन आहे तो क्लीन करू. तुम्ही बघा, हा पण पूर्ण हे इराचे टॉईज, छोट्या मोठ्या वस्तू हे सर्व आहे इथे, वायर्स हे ते. आणि मी काय म्हणताय, पण ड्रॉर्स वगैरे पण क्लीन कर. आणि मी पण तुला हेल्प करते, ते नाही म्हणत आहे मी, की ज्या वस्तू कामाच्या नाही आहे ना त्या वस्तू काढ बाहेर, फेकून दे. जॅपनीज टेक्निक यूज कर. मी तुला दाखवेल तो व्हिडिओ. ते तू ते त्याच्यात- टेक्निकली यूज केली का? ते काढले काय कायच्या कामाचे नव्हते. ती जॅपनीज लोक एक टेक्निक यूज करतात. ज्या वस्तूचं काम आहे तेच वस्तू तुम्ही ठेवा, ज्या वस्तूचं काम आहे तेच ठेवा. बाकी तुम्ही काही अननेसेसरी तुम्ही तुमच्या घरात मेस करू नका. बिकॉज प्रत्येक वस्तूचं एक ड्युरेशन राहते, तर तिला यूज करा. आणि यूज झाल्यावर आपल्या इंडियन लोकांची सवय काय असते ना, की आपण त्याला खूप लॉंग ड्युरेशन मध्ये पर्यंत पोसून ठेवतो.
ह्या विचारामध्ये की लंबा समोर टिकेल, जाऊन का कामी येईल. कधी But ना ते काही कधी कामी येणार नाही. कधी ना कधी कामी येणार. तो फक्त कचरा पण कामी येते. हा पण ते सिरियसली कामी येत नाही. तो फक्त कचरा होते आणि ते छोट्या छोट्या गोष्टीमुळे इतकं मोठं मेस होते की मग ते आपल्याला क्लीन करायला खूप त्रास जाते. म्हणून जॅपनीज लोकांची टेक्निक आहे ही. मी हा व्हिडिओ बघितला होता म्हणून तुम्हाला सांगत आहे की ज्याचं जितकं काम आहे, ज्या वस्तूचा जितका यूज आहे तितकी यूज करा आणि त्यानंतर तिला प्रेमाने गुड बाय करून सोडून द्या कुठे, किंवा कोणी विसर्जन करून द्या. विसर्जन करा. कोणी गरजेचा व्यक्ती आहे त्याला द्या, नाही तर त्याला डंप करून द्या. तर म्हणून ज्या कामाच्या आहे वस्तू त्याच ठेव, बाकी सर्व फेकून दे. ओके. ठीक आहे, समजलं? ही टेक्निक आहे. याच्याने कचरा होणार नाही, मेस होणार नाही. नाहीतर काय होते ना, आपण एक छोटा टेक्निक आधी कधी शिकली आहे तू टेक्निक ही मी वाली? ही जस्ट आता 7-8 दिवस पासून करत आहे आणि तुम्ही नोटीस केलं असेल मी माझे काम तुरंत करत आहे. तेच म्हटलं. कारण कोणते पण काम करायला आपलं जास्त वेळ लागत नाही, म्हणून जो पण काम झालं तो तुरंत क्लीन करायचं. शहाणी. इवन वॉशरूम पण, बाथरूम पण, हे आंघोळ तो झाली. म्हणू नको, आहा, ते मी बघ clean करतो. बघ बघ कालच मी केलं. तू बघ. नाही, मी तुला सांगत आहे, आंघोळ झाली, आंघोळ झाल्याबरोबर बघ तुरंत मॉप करायचा. ते तू करून घ्यायचा ना. नाही, आपापलं काम कर. तुला आता सवय टाकावं लागेल ना, आपापले काम. जॅपनीज टेक्निक युज कर. आता समजलं ना? आपापले तर काम. इथला जो पण कचरा एक्स्ट्राचा आहे तो सर्व आम्ही उचलून फेकून देणार आणि जे कामाचं आहे तेच ठेवणार. हा रूल आपण पूर्ण घरामध्ये युज करूया. गडचिरोलीमध्ये स्टार्टिंग आपल्या रूम मध्ये करू, घरच्या मध्ये नंतर. ठीक आहे, लेट स्टार्ट. हे जे हे आहे आपलं, काय आहे? काय म्हणतात त्याला, काही कामाचं नाही. पेन्सिल्स वगैरे आपण एका याच्यात टाकून देऊ. नये एखादी बॉक्स नाही का ज्याच्यात आपण पूर्ण पेन्सिल्स आणि हे सर्व गोष्टी ठेवू. आहे ना, व्हिडिओ आपण सुरू ठेवलेला आहे. हो आहे ना, मी तुला म्हणतो ना. हे ड्रॉवर खाली करायचे. बघितलं गाईस, थोडंसं केलं, डस्ट आली आणि माझी स्नीजिंग सुरू झाली. हे तुझ्या मेडिसिन तू खात नाहीये, काही नाही. जे कामाचं नाही ते फेकून दे. हे काही कामाचं नाही आहे आपलं, फेकून दे. हे काय आहे? 9th month. नाही, एक गार्बेज कर आणि सर्व जे कामाचं नाही ना, पण काही कामाचं नाहीये ते फेकून दे. हे कार्ड्स काही कामाचे आहे? पोचून कशाला ठेवत आहे? यूज मध्ये नाहीये तरी जबरदस्ती नको ठेवू त्याला. हे तुझा आहे ना, जयश्री धारगावे. तो बंद झालेला आहे. एटीएम कार्ड कोणता तरी नवीन होता शिवाजी. कुठे ठेवलं तू ते गुच्छी? हे काय ते लीड. आता शाळेत जाते तू, काऊन ठेवली तू कच्चा. हे बघा, लीड. लीड पेन्सिल. हे किती जुनी वस्तू आहे आणि हा शाळेत जाते का? नाही. जे कामाचे नाही ते कुठे फेकत आहो आपण? कुठे फेकू तू सांग, याच्यात टाकून दे. इतकं सारं येईन याच्यात. हो. हा पेन ड्राईव्ह चांगला आहे. काय आहे याच्यात? डाटा आहे पूर्ण. हे सीम. एक्स्ट्राचे फालतूचे वस्तू आहे इथे. हे वॉच आहे कामाची? नाही तर फेकून दे, देऊन दे नाही तर त्याला. हे कामाचं आहे. मॉर्टिन तर यूज मध्येच नाही आणत आहे ना आपण. हे चावी. हे बघ प्रणय, टाइमपास नको करत बसू. जे पण नवीन वस्तू दिसली तर त्याच्यातच तू टाइम घालवते. का काढलं? हे कैची वगैरे ना सगळे? नाही म्हणता बघा किती बसायला. इथून ड्रॉज मधून पण किती काही निघालं. चार्जर्स. ओ शेट. हे फेकून देऊ? चालू नाही आता, फेकून दे. हे बघा, तरी पण आता क्लिनिंग सुरू. आणि बघ, हे मला हे सांग, हे इराच्या औषधी
कोलिक आता काही कामाचं आहे नाही. ती जेव्हा लहान होती तेव्हाच त्याचं कामाचं होतं, तर तेही फेकून दे. आणि तो आय ड्रॉप मे बी त्याच्यात आय ड्रॉप आहेच नाही, संपलेला आहे. बघ हा check कर. एक्सपायरी झाला. हा एक्सपायर, तेही फेकून दे. ते 12 months पर्यंतच होतं कोलिक. कॉलिक ना. हा, तर तेही फेकून दे. अजून तिचे कोणत्या मेडिसिन्स नाही आहे ना? हे ट्रॅव्हलिंग करता ही बॅग तुझी. माझी ही अशी पन्न्या घेऊन जाते का मी ट्रॅव्हलिंग मध्ये? ते काळ्या काळ्या लागल्या इकडे. अजून काय हे आहे? ड्राय वाईप्स आहे, ड्राय. अच्छा मला सांग आता, याच्यामध्ये हे इराचे जे सगळे टॉईज आहे हे सगळे ठेवू का इथे? हो, याच्यात तिचे ह्या ड्रॉअर मध्ये काय करणार, तिचे टॉईज ठेव. हम्म. आणि जे मी आता ड्रॉइंग box- बुक आणि हे आपण हा जे ड्रॉइंग ठेवतो ना, बुक, हा हा ते ठेव. हा बॉक्स ठेवून दे, याच्यात पूर्ण तिचे हे आहे, काय काय म्हणतात आहे? त्याला, कलर्स. कलर्स आहे. ओके. आणि ही ड्रॉइंग बुक आणि बुक्स हे सर्व ठेवून दे तिथे. हे घे, असंच ठेव वर, म्हणजे आपण त्याला ते कारण यूज पटकन देता आलं पाहिजे. बाकी हा ब्रश इथे- कामाचा आहे? हो, तो आपण काही फेस पॅक वगैरे लावू ना त्याच्यासाठी आहे. बाकी इकडचं तर सॉरी, मग सांगते तुम्हाला इकडचं. आता आरामात बसून वाचत बस, काहीतरी नवीन भेटलं याला. हे फक्त बघ मी सामावून ठेवलं होतं फक्त तुझ्यासाठी. हा, ठीक आहे. शब्दात नाही सांगता येणार, डोळ्यातून समजून घेशील का? वा. वाच. अस्वस्थ होईल मी जेव्हा, तर मला देशील ना? धीर धीर मला देशील ना? माझ्याही न कळता दुखावले तुला, तर माफ मला करशील ना? आयुष्याच्या पायरीवर एकटे वाटेल, तर हात माझा धरशील ना? हम्म. सगळे खोटे ठरवतील मला, तेव्हा जे विश्वास ठरवतात. माझ्यावर ठेवशील ना? कितीही भांडलो आपण तरीही, समोर आल्यावर सारे विसरू जाशील ना? हम्म. है ना? मी आता विसरू शकत नाही तुला, तू मला लक्षात ठेवशील ना? मला गरज आहे तुझी, हे न सांगता मला ओळखून घेशील ना? ठीक आहे. तुझ्या हा ठीक आहे. मला असं आठवते की तू हा मॅटर कुठेतरी मला लिहून पाठवला होता, म्हणजे तू त्या पेपर मधूनच छापून नाही, लिहिला नाही, होता. नाही, मला काहीतरी हिट होत आहे प्रणय, मला सांग, आठवत नाहीये हे मला. बघ हे आपले पण तू कुठेतरी लिहिला होता हा, हे आणि shades. मला दिला होता. हे बघा काही आमचे शेड्स ऑफ लव्हचे इतके सारे बिल्स आहे. इतके क्लायंट्स Shades आतापर्यंतचे, of त्याच्या love. सगळ्या रिसिप्ट आहे ह्या. मला असं वाटतं रिसिप्ट पावती. सामावून ठेवली पाहिजे. हम्म? ठेवायची आहे नाही, पावती वगैरे, कॅश वाउचर आहे ना सगळे. राहू दे मग, एका बुक मध्ये ठेवून दे. हा, बुक मध्येच होते ते. घे नीट, पट्ट आवर. टाइम बघ, 1:30 वाजलेला आहे. आपण किती वाजता सुरू केलं? 11:30, 11:45. चल, भूक पण लागलेली आहे, जेवण पण खूप करायचं जोरदार. आहे. मग आपल्याला शूट, अजून रील्स पण शूट करायचे आहे. उठाल ना नुजेले, मैं पकडता ना डाल दे. हिरा, तू इकडे येऊन हिरा, जा. ए, तू मागे जा. हिरा, चल इकडे ये. करू दे त्याला. हा सगळं गार्बेज. हे काय, ही कोणती बॅग आणली तू? बॅग नाही, सॅम्पल होता, सॅम्पल. हा बघा गाईस, किती सारा कचरा निघालेला आहे. हा सर्व कचरा वेस्टेज आहे, वेस्टेज. हिरा बघा, हिरा कसे कसे फेसेस बनवते. चल दाखव आता. हा कर अजून. आजू करते अशी, हिरा करते अशी, करून दाखव. माऊश माऊश, हे काय म्हणते, मिकी माऊश कसं करते? हा वेगळंच तोंड आहे हिरा. अच्छा, मम्माला किशी करून दे. व्हेरी गुड दुदू. करले क्लीन. चला 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 मुलांनो, चला. प्रणय आला. कुठे? तर गाईज, थोडंसं फायनली वरती कर, आमची
डीप हा. डीपची रूम क्लिनिंग झालेली आहे. तर त्याचा एक सिनेमॅटिक व्ह्यू तर बनता बनता है. है मेहनत तर का. हा तुम्हाला आणि दाखवते. आणि आम्ही इतकी जास्त डस्ट आणि सगळं वेस्टेज काढलं, सगळं आम्ही जॅपनीज टेक्निक युज केली, सगळं युजलेस वस्तू फेकले आम्ही. फेकल्या. तर थांबा आता तुम्हाला तर आमचं हे क्लीन झालेलं आहे. तुम्ही बघितलं की हा पॅसेज आमचा पूर्ण क्लीन झाला. आता जो रिमेनिंग आहे हा शेल आहे. इथे पूर्ण इराचे कपडे आणि इराचं आता नाही, आता सामान नाही, आहे. आता नाही, आता बिलकुल नाही. आणि सेकंड हे पण आम्हाला क्लीन करायचं आहे, पण आता ऑलरेडी इट्स टू लेट. तर इतकी एनर्जी पण आमच्यात आता वाचलेली नाही आहे की आम्ही हे Done. क्लीन करू शकू. आणि कारण क्लोजेटला तुम्हाला ऑलमोस्ट माहिती आहे हे सर्व क्लीन याच्याकरता ना करायला. आपण एक काम करू, आपण ना क्लोजेट जेव्हा क्लीन करू त्याच्याकरता एक नवीन ब्लॉग बनवू. हा तर तेच मी सांगत आहे की तो आपण दुसरा ब्लॉग बनवू. तर कारण याला पण इथे क्लीन मस्ती करायला ऑलमोस्ट कोण आम्हाला करते 2 ते 30 Oh, तास. no. एक मिनिट थांबा. तर नाही माईक मध्ये आवाज येत आहे. सॉरी. नाही तर तुझा माईक ना तू ऑफ करून टाक. करू? हो कर ना, ऑफ करून टाक. तर मी हे सांगत होते की हे पण आम्हाला क्लीन करायला भरपूर टाइम लागणार. तर म्हणून याचा आम्ही सेपरेटली दुसरा म्हणजे पार्ट 2 घेऊन येऊ डीप क्लीनचा. कारण इथे पण खूप सारा मेस आहे आणि खूप सारा कचरा. इथून पण भरपूर कचरा निघणार आहे. बघा वर पण दिसत असेल. हे खूप सारं सामान आहे इथे. हे पण आम्ही क्लीन करू. तर हा आणि हा सेक्शन आम्ही नेक्स्ट व्लॉग मध्ये शूट करू. आणि बाकी इकडचं तर तुम्ही बघा किती छान. हा एकदम क्लीन झालेला आहे हा साईड. तर तुम्हाला सांगा, हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत. कारण भरपूर आम्ही थकून गेलेलो आहोत. तर म्हणून हा Yes. ब्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आणि प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. बाय. बाय. लव यू ऑल. मनीरा लव यू. लव यू. चला बाय गाईज.